रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. माणूस मारहाणीचा व्हिडिओ देतो समोर आलेला आहे. सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे. अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे. काय तुमची? मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्यावर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरोड तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं. पण दमनिया यांनी देखील आरोप आशीर्वाद आहे असं दस म्हणाले आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये. मी स्पष्टपणे कालच सांगितलंय, विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्यांनी फिर्याद द्यावी. भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक आहे आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल. परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं पोहोचणार का? त्याची समर्थन मी केलेलं नाही. तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन. मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो. सतीश भोसले हा कधी कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बाकीचे माझे कोरोना काळामधले वाढदिवसाचे माझे जे सामाजिक कार्य केलेले व्हिडिओ ते का दाखवत नाहीत? आणि हा जो व्हिडिओ दाखवताय तुम्ही की 22 गावाचा आहे, याचा आहे, त्याचा आहे, हा सगळा चुकीचा आहे. हा कुठला व्हिडिओ आहे, कोण माणूस आहे, हा व्हिडिओ कवाचा आहे, याची खरी सत्यता पहा आणि मग ह्याच्यावर कमेंट किंवा याला ट्रायल करा. हा कोणतरी विषय दाबायचा आहे आणि कोणत्या विषयात कोणतरी काहीतरी कालवायचंय हे हिशोबाने हे चाललंय. एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. जरी मी त्याला मारला असेल तर मी 100% चुकलो, मी माफी मागतो. पण याच्या मागलं कारण असं आहे की जर एखाद्याची आई बरीच छेड काढली आणि जर ती समोर बघत असेल डोळ्यांनी आणि मी काय करत नसेल किंवा तुम्ही काय करत नसता तर 100% गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा पाहणारा हा नक्कीच गुन्हेगार मोठा असतो. एवढा देखील मी थोडा अभ्यास केलेला आहे. हॅलो, सॉरी. अरे बाबा मला गडबडीत जमलं नाही. शुभेच्छा द्यायला काय नाही वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तुमचा आशीर्वाद राहू द्या. 100% आहे. मला ते काय झालं 99 सुद्धा नाही, 100 बस. ओके बस. थँक्यू बस. मित्रांनो, आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार. आणि
मला आता एकच प्रश्न पडला की आता मी दररोज ठरवतोय की आता विषय मला चेंज करायचा, ह्या क्राईमचा, ह्या गुंडगिरीचा, हे आका 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 बीड, परळी, तालिबान, बिहार, हे सांगून सांगून 2 महिने झाले मी सुद्धा कंटाळून गेलो मित्रांनो. महाराष्ट्रात बीड शिवाय दुसरा जिल्हा नाहीये का? बीड हे मीडियावाल्यांचं एक साधन झालंय करमणुकीचं. काय कारण आहे? आता आज सुद्धा मी ठरवलं तर विषय मला बदलायचा आहे, पण ही मजबुरी, समोर येणाऱ्या घटना या माणसाला एवढ्या विचलित करतात की त्यावर बोलल्याशिवाय बाकी विषय गौण वाटायला लागतात. तोच विषय घ्यायचा आहे. कारण का तर कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे, आणि फार मोठं चॅलेंज अजितदादा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आलेले मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातला क्राईम केव्हापासून चालू आहे? संतोष देशमुखांच्या हत्येपासून 9 डिसेंबर पासून 11 डिसेंबर पासून ही ज्यावेळेस घटना बाहेर म्हणजे जास्त पुढे पसरत गेली, आणि जवळपास आता 3 महिने होत आलेले मित्रांनो. दररोज तोच विषय आम्ही लावून धरला, कारण कुठंतरी या माणसांचं, या समाजाचं, या जनतेचं आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून हे आमचं युट्यूब चॅनल काम करतंय मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जो आज काय बोला हा मला प्रश्न पडतो मित्रांनो. इतक्या दिवस धनंजय मुंडेंना आपण नावं ठेवत होतो. हेच धनंजय मुंडेंवर आरोप करणारे धसकट मीन्स आमदार सुरेश धस साहेब आपल्या बुडाखालला अंधार आता बाहेर आलेला आहे. धनंजय मुंडेंचा आका आणि सुरेश धसांचा खोख्या भाई हे तर वाल्मिक कराडांच्या पुढची एक स्टेप आहे. धसांकड सुद्धा एक वाल्मिक कराड आहे. आता प्रश्न असा पडतो की प्रत्येक पक्षाकडे एक वाल्मिक कराड आहे का? अजून किती वाल्मिक कराड जन्माला घालायचे? अजून किती लोकांचे मुडदे पाडायचे? अजून किती लोकांना मारहाण करायची? अजून किती लोकांचे संसार उद्ध्वस्त करायचे? अजून किती लोकांच्या जमिनी हडप करायच्यात? अजून किती गुंडगिरी करायची आहे? आणि मुख्यमंत्र्यांनी आता सुरेश धसांना विचारलं पाहिजे की कोण आहे हा खोख्या भाई, ज्याचं नाव आहे पार्टी गोल्डमॅन. आता जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले त्याहून तुम्हाला अंदाज आला असेल कशा पद्धतीने तो नोटांची बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर टाकतोय आणि असा रचतोय. नोटा ठेवायला जागा नाही त्या खोक्या भाईकडे. कुठून आला एवढा पैसा? कोणी पोचले असल्या खोक्या भाईंना? अजितदादांनी सुद्धा मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे की आमदारांनो, मंत्र्यांनो सावध राहा, इतरावर विसंबून आपला व्यवहार करू नका, कारण या लोकांमुळे धनंजय मुंडेंना घरी जावं लागलेलं आहे. तसं तुम्हाला जायची पाळी येईल. त्यामुळे इतरावर जास्त विश्वास टाकून, पीएवर, ओएसडीवर जास्त विश्वास टाकून किंवा कार्यकर्त्याच्या बळावर तुमची आमदारकी आणि मंत्रिपदाची भुशारकी गाजवू नका. हे स्पष्ट आदेश काल अजितदादांनी दिलेले आहेत मीटिंग मध्ये परत दिवशी. कारण हे उदाहरण ठेवलं तरी धनंजय मुंडेंच्या समोर की या वाल्मिकीकरांना मोठं करण्याचं काम, गोपीनाथराव मुंडेंच्या घरी चहा द्यायला गाड्या पुसायला असणार हा तरुण आगा. आणि आकाला पोचलं कोणी? मोठं कोणी केलं? धनंजय मुंडेंनी. आता सुरेश धसांनी एक आका सांभाळलेला आहे का? त्या आकाचं नाव आहे खोख्या भाई सतीश भोसले गोल्डमॅन. आणि हा सुरेश धसांचा वाल्मिक कराड. मित्रांनो, बीड जिल्ह्यात शिरूर कासारच्या जवळ
आनंदगाव एक गाव आहे. त्या आनंदगावचा एक ऊस तोड कामगार, त्या ऊस तोड कामगाराला बॅटनं असं बेदम बडवलेलं आहे. तो व्हिडिओ काल चॅनलने जाहीर केला. तो व्हिडिओ बाहेर आल्याबरोबर या खोक्याबाईने सुरेश धसांना फोन केला. यांना ते प्रकरण 1.5-2 वर्षापूर्वीच आहे आणि नॉर्मल आहे आणि ते एका महिलेच्या छेडछाडीतून घडलेलं आहे. आणि एखाद्या महिलेला जर कोणी छेडत असेल तर मी कसा शांत बसू शकतो? कारण गुन्हा करण्यापेक्षा गुन्हा बघणाराच एवढाच गुन्हेगार आहे, एवढा अभ्यास या खोक्याबाईंनी केलेला आहे. आणि सुरेश धसांनी ताबडतोब चॅनलवर आले आणि सारवासारव सुरू केली. होय, मी खोक्याबाईला ओळखतो, मी सतीश भोसलेला ओळखतो, मी त्या गोल्डमॅनला ओळखतो, मी त्या पार्टी नावाच्या माणसाला ओळखतो. तो कधी कधी मला भेटायला येतो. तुम्ही आता पाहिलेलं, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आहेत की त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला हे सुरेश धस त्या खोक्याबाईला एवढं घाबरतात. सुरेश धस, इतरांना धसकट वाटणारे सुरेश धस त्या खोक्याबाईला घाबरून फोनवर काय बोलले? सॉरी, मी तुझ्या वाढदिवसाला फोन नाही, बी लेट, मी तुला उशिरा फोन करतोय त्याबद्दल मला माफ कर. एक सुरेश धस म्हणतात एका खोक्याबाईला, एका गुंडाला. म्हणून व्हिडिओ तुम्हाला मी दाखवले त्यामागचं कारण काय तुम्ही पाहिलेलं आहे की डॅशबोर्ड तो कशा नोटा रचतोय आणि असे खोक्याबाई कोण तयार करताय? तर हे ऊसतोड कामगारांचे जे मुकदम आहेत, ऊसतोड कामगारांना उचल देतात, ती जर उचल नाही वसूल झाली कामामध्ये तर असे खोक्याबाई प्रत्येक मुकदमाने सांभाळलेले आहेत की ज्यामध्ये सुदर्शन घुले होता, ज्यामध्ये अंधळे होता. आता तसा हा खोक्याबाई आहे. जर त्या ऊसतोड कामगारानं त्यांचे पैसे परत नाही दिले तर अशा खोक्याबाईच्या हवाली करून टाकायचं. आणि तेच काम इथं झालं आणि म्हणून त्यानं बॅटनं बेदम त्याला बडवलं. पुढे त्याचं काय झालं माहित नाही. लगेच सुरेश धसांना येऊन सांगितलं. त्यांनी खोक्याबाईवर विश्वास ठेवला आणि सांगितलं की खोक्याबाईला मी बोललो आणि भोसले म्हणाला एका बाईच्या छेडछाडीच्या प्रकरण, एक ऊसतोड कामगार, आणि त्यावर त्यानं तुम्ही ते पाहिलं असेल की तो ऊसतोड कामगार आरोप काय केले की या माणसानं 10 लाखाला फसवलेलं आहे. अहो, त्या माणसं एका झोपडीत राहतो पत्र्याच्या, तो ऊसतोड कामगार एका झोपडीत राहतो पत्र्याच्या आणि त्याला 10 लाख आकडा तरी लिहिता येतो का? आणि त्याच्यावर आरोप काय केले की एका महिलेची छेडछाड केली. जे संतोष देशमुखला अडकवण्याचा प्लॅन त्यांचा होता. म्हणजे बीड जिल्ह्यात हाच प्रकार आहे का की महिलेचं नाव पुढे करून महिलेची छेडछाड दाखवून त्याला मारायचं? काय चाललंय? आणि अशा गुंडांना पोचण्याचं काम हे राजकीय नेते करतायत. मी मीरा भाईंदरच्या निवडणुकीच्या दरम्यान कधी गेलो होतो एक 10-15 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस एक नगरसेवक मला भेटला. त्या नगरसेवकाच्या गळ्यामध्ये कमीत कमी 10 तोळ्याचं एवढं गोफ लाकेट होतं आणि त्या लाकेटच्या मध्ये एका मुख्यमंत्र्यांचा फोटो होता. मी नाव नाही सांगणार त्या मुख्यमंत्र्यांचं. आणि त्यानं सांगितलं की ए देखो हम किसके आदमी है. म्हणजे मंत्र्यांकडं, मुख्यमंत्र्यांकडं, आमदारांकडं, खासदारांकडं असे आकाश जन्माला घालतात का? असे गुंड का पोचतात? तर हे गुंड ह्यांना निवडणुकीत कामाला यावे म्हणून पोचल्या जातात का? तसाच हा प्रकार सुरेश धसांनी केलाय का? आणि त्याच्यातून हा सुरेश धसांचा वाल्मिक कराड म्हणजे खोक्याबाईचा जन्म झालेला आहे. 6-7 वर्षापासून तो राजकारणात सक्रिय आहे. ज्या पद्धतीने सुरेश धसांनी धनंजय मुंडेवर आरोप केले की आका काय करतोय धनंजय मुंडेला समजत नव्हतं का, तसं आमचं म्हणणं आहे की सुरेश धस साहेब, तुमच्या या खोक्याबाई काय करतोय? जो तुम्हाला विठ्ठल मानतो, जो तुम्हाला बॉस म्हणतो,
ती पाहिलेले फोन कॉल मध्ये तो काय म्हणते, बॉस हा बॉस, आणि हे त्याला सॉरी म्हणतात. अरे वा आमदार. मी काल जे बोललो होतो की शानपण शिकवतो गावाला शेंबुड्याच्या नाकाला, त्याला कारण हे उदाहरण मी का दिलं तर मित्रांनो, तुम्ही इतरांवर ज्यावेळेस आरोप करता त्यावेळेस 4 बोट हे तुमच्याकडे. हे धस साहेब विसरलेत का की धसावर असे किती लोकांचे आरोप आहेत? असे धसांनी सुद्धा गुंड पाळलेत का? या बाबतीत आता अंजली ते दमानिया पुन्हा एकदा आवाज उठवणार आहेत की आता धनंजय मुंडे संपला, आता सुरेश धसांचा आकाश शोधायचा आहे. असे किती आकाश निवडून निर्माण करून ठेवले त्या बीड जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये. आणि हा सुद्धा आका भारतीय जनता पार्टीचाच आहे. म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे तुमच्या समोर चॅलेंज आहे. आणि हा सतीश भोसले एक भाजपचा पदाधिकारी आहे. या आनंदगावच्या ऊसतोड कामगाराला कपडे काढून बॅटनं बडवलेलं आहे. त्याला कारण दिलं की 10 लाखाला त्या मुकदमाला ह्यानं फसवलंय, आणि तो त्याचा मित्र होता खोक्याभाईचा. आणि म्हणून मी त्याला बॅटनं मारलं. ते सहज मारलं, फार काही विशेष गोष्ट नाही. ते महिलेची छेडछाड, एक ऊसतोड कामगार महिलेची छेडछाड कशाला करायला जाईल? तो खायला मोहताज आहे. आणि त्याला कारण पुढे करण्यात आलं महिलेची छेडछाड. या खोक्याभाईवर अहिल्यानगरमध्ये असे कित्येक शहरामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत की ज्यामध्ये खंडणी, काय प्रकार आहे. आणि ही सारव करतायत सुरेश धस साहेब की तो म्हणे माझा कार्यकर्ता. जसं धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड होय माझा कार्यकर्ता म्हणून कबुली दिली, तशी काल सुरेश धसांनी कबुली दिली, हो तो माझा कार्यकर्ता आहे. तो कार्यकर्ता नाही धस साहेब, तो कायबी करताय. कारण तुम्हाला निवडणुकीमध्ये असे कायबी करणारे लोक लागतात, कोणाला ठोक म्हणणारे ठोके लागतात. अशा खोक्याभाईला खोक्यात कधी घालणार हे सरकार, हे लक्षात ठेवा. हे हा प्रश्न आहे आता सरकार पुढे. आणि याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी देणं जरुरी की हे भाजपचा पदाधिकारी आहे. सगळेच कोणत्याच पक्षाला आता हे करून चालणार नाही. त्या सळईनं चटकेलेल्या प्रकरणामध्ये उभाटाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा पदाधिकारी आहे म्हणे. म्हणजे तोय पक्ष आता याच्यात आला का? म्हणजे सगळे एका माळेचे मणी आहेत का, हा प्रश्न पडतो या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य 14 करोड जनतेला. की प्रत्येक राजकारणी असे आका सांभाळतोयत का? आणि या खोक्याभाईचे शौक फार भारी आहेत. खोक्याभाई हेलिकॉप्टर मध्ये फिरतोय मित्रांनो. खोक्याभाईच्या ऑफिसच्या समोर 10-12 गाड्या नेहमी लागलेल्या असतात. हा खोक्याभाई कसा गाडीच्या डॅशबोर्डवर नोटाची बंडल फेकतोय, ही सत्ता आणि संपत्तीची ही मस्तीची माज, हे जे तुम्ही डोळ्यानं पाहिले व्हिडिओ मी तुम्हाला मुद्दाम दाखवलेले आहेत. आणि पुन्हा हाच खोक्याभाई कसा बाहेर येऊन असं एवढं सात्विकपणे, काल त्यानं बाईट दिली की मी माफी मागतो, मी मारलेलं आहे, बरोबर आहे, कारण तिथं छेडछाड झाली म्हणे आणि 10 लाखाला फसवलं म्हणून मी त्याला नागडं करून बॅटनं मारलं. त्याची पुढे तक्रार झाली ना. अरे कोण करणार आहे तक्रार? आणि सुरेश धसांनी सांगितलं की म्हणे मी सांगितलेलं आहे की जर तक्रार आली तर नोंदवून घ्या. धस साहेब नका असं करू. या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेने तुम्हाला विश्वासावर घेतलं होतं, की तुमच्यावर विश्वास टाकला होता की असा कोणतरी भाजपचा एक मर्द मराठा आमदार बाहेर आलेला आहे की जो अन्यायाच्या विरोधात, जो गुंडगिरीच्या विरोधात लढतोय. हा विश्वास तुमच्यावर टाकला होता, त्या विश्वासाला या खोक्याभाईंनी तडा दिलेला आहे. आता लोक तुमच्या या आका या बोलण्यावर कसा विश्वास ठेवेल? अरे हे सगळ्यांचे आका तर तुम्ही दिसायला लागलात. यावर स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीनं, मुख्यमंत्र्यांनी आणि सुरेश धसांनी दिलं पाहिजे की अशी आका प्रत्येक पक्ष सांभाळतोय का, आणि ह्या आकांचा बंदोबस्त कधी करणार तुम्ही? दररोज नवीन प्रकरण आहे, दररोज नवीन प्रकरण. ठीक आहे, हे सांगितलं की हा व्हिडिओ 1.5 वर्षापूर्वीचा आहे. ओके, मान्य आहे. 2 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ 1.5 वर्षापूर्वीचा असेल. ओके ठीक आहे, चला काय हरकत नाही. त्याच तो आम्ही त्या कारण ती केस
कोणी काही तक्रारच केली नाही, त्यामुळे पुढे काही करता आलं नाही असं त्यांचं म्हणणं पडतंय. ओके, 18 नोव्हेंबरला काय झालं? 18 फेब्रुवारीची काय घटना आहे? सॉरी, 18 फेब्रुवारीला शिरूर कासारमध्ये बावी नावाचं गाव आहे. या बावी नावाच्या गावामध्ये शेतकरी दीपक ढाकणे, दीपक ढाकणेचा परिवार म्हणजे दोघं बाप लेक त्या शेतामध्ये होते. आणि त्या शेतामध्ये हा खोक्याभाई हरणाची शिकार करायला गेला. आता हरणाची शिकार म्हणल्याबरोबर मला सलमान खान आठवला मित्रांनो, कारण अजूनही सलमान खान चक्रा मारतोय कोर्टाच्या. आणि हरण आणि मोराचं मांस खाणे हा त्यांचा शौक, असं काल चॅनलवाल्यांनी दाखवलेलं आहे मित्रांनो. एवढी विकृत संस्कृती, एवढी विकृत बुद्धी आणि असले दांडगे शौक, असे खोक्याभाई अण्णा सांभाळतात. म्हणून मी म्हणलोय की भाऊचा आका आणि अण्णाचा खोक्या. म्हणून अंजली ते दमनिया सूर्यधसांच्या आंदोलनामध्ये व्यासपीठावर का आले नाहीत, तरी त्या पहिल्यापासून सांगत होत्या की ते मोठे आका आहेत, हे छोटे आका आहेत, हे सगळे आकाच आहेत. आणि त्या ढाकणे परिवाराला बाप लेकाला 18 फेब्रुवारीला फक्त तू आम्हाला हरणाची शिकार का करू देत नाही, ते हरण त्या सापळ्यातून पळून गेलं म्हणे, जिथं ते जाळी टाकली होती तू पळून गेलं. तर त्याचा राग खोक्याबाईला आला आणि त्या खोक्याबाईंनी बेदम मारलं. बापाचे 8 दात पडले आणि मुलाचा पाय तोडला, वाटी तोडली. लंगडत काल तो आला. इतक्या दिवस तर त्यानं दाखल केला नाही गुन्हा. 18 फेब्रुवारीची घटना आहे. का तर तो घाबरत होता यांच्या दहशतीला, यांच्या गुंडगिरीला. आणि हेच पोचतात हे राजकारणी, हेच पोचतात हे आका, आणि हेच पोचतात सुरेश धस. आणि म्हणून सुरेश धस त्याला सॉरी म्हणतात. मी तुझ्या वाढदिवसाला तुला शुभेच्छा नाही देऊ शकलो, मला माफ कर, कारण ह्या खोक्याबाईकडे ह्यांची कामं पडतात. या खोक्याबाईंना निवडणुकीमध्ये वापरायचं, त्यांना मटण दारू पुरवायची, बियर पुरवायच्या, बाटल्या पुरवायच्या, अशी गुंडांची टोळी निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ भाजायचा. हा राजकीय डाव, हे राजकीय षडयंत्र आणि हे जे पडद्यामागचं जे राजकारण आहे, गुंडांच्या टोळ्या निर्माण करून दहशत निर्माण करायची, ही प्रत्येक राजकारणी करतोय का काय, अशी शंका आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली. त्यामुळे राजकारण्यांबद्दल एक घृणा निर्माण व्हायला लागलेली आहे. मन सुन्न होतंय सगळं ऐकल्यानंतर. आणि ज्या वेळेस ती बॅटनं मारल्याची व्हिडिओ बाहेर आला, मग त्या बावी नावाच्या गावातल्या ग्रामस्थांनी त्या ढाकणीला सोबत घेतलं. बापाचे तर 8 दात पडले. मग पोरगा लंगडत येऊन त्यानं काल शिरूर कासारच्या या पोलीस स्टेशन मध्ये, पोलीस निरीक्षकांचं मी अभिनंदन करतो, धनंजय कुलकर्णींनी तक्रार दाखल करून घेतली. त्यांचं अभिनंदन करतो मी की त्यांनी तक्रार दाखल तरी करून घेतली. आता पुढे काय व्हायचंय ते होईल. हा खोक्याभाई भाजपचा पदाधिकारी आहे. खोक्याचा नाद प्रत्येक चौकात गाड्या बदलणे. इथं बोलेरो मध्ये बसला तर पुढच्या चौकात लगेच इनोवा, त्याच्या पुढच्या लगेच रेंज रोवर, त्याच्या पुढच्या, अशा 10-12 गाड्यांचा ताफा घेऊन मध्ये मुलं भरून पूर्ण गावात दहशत निर्माण करणे. आणि मी कोण श्रीमंत आहे, मी काय आहे हे दाखवण्यासाठी हा कायम हातामध्ये अंगावर सोनं घालून मिरवत असतो. तुम्ही नीट पहा, ते बॅटनं मारण्याच्या त्यावेळेस त्याच्या हातामध्ये सोनं होतं, सगळ्या बोटामध्ये अंगठ्या, हे त्याला गोल्ड मॅन म्हणतात, त्याला पार्टी म्हणतात, त्याला खोक्याबाई म्हणतात. खोक्याबाई सुरेश धस साहेब, काय तुम्हारा आका? तसा हा आका कोणी सांभाळलाय तर सुरेश धसानी सांभाळलाय का? आता याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यायचंय विधान परिषदेमध्ये. आता जे अधिवेशन चालू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात, हा मुद्दा उचलला पाहिजे विरोधकांनी. म्हणून छगन भुजबळ साहेब सुद्धा आक्रमक झाले होते.
छगन भुजबळांनी सांगितलंय की हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, आणि गुंडगिरी झाली की जातीचं राजकारण पुढे केलं जात. माझ्याकडे अजून एक अशी स्टोरी आलेली आहे की ज्यामध्ये अजून एका मोठ्या नेत्याचा आका सापडतोय. ते मी तुम्हाला उद्या सांगेन. मित्रांनो, ही जी दहशत आहे, अशा आकांना जन्माला कोण घालतंय याच्या पाळामुळ्याला आता गेलं पाहिजे. आणि आता ही फार मोठी जबाबदारी गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ तुमच्याकडे आहे. या लाडक्या बहिणींचे भाऊ देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे भाऊ अजितदादा, लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब, ते सळईचे चटकेचं प्रकरण मी तुम्हाला सांगणार आहे, उद्या सांगणार आहे. आणि सगळं एकाच दिवशी सांगून हे तुम्हाला सगळं गोंधळ होऊन जाईल मित्रांनो. असे एवढे काही प्रकरण आहेत, आणि सगळे प्रकरण हे मराठवाड्यातले आहेत. मराठवाडाचा हा गुंडवाडा का झाला, का मराठवाड्यामध्ये उद्योग येत नाहीत, का मराठवाड्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळत नाही, की क्षणात हातात गोल्डमॅन सोन्यात चांगली, हे राहतात पत्र्याच्या रूम मध्ये, पण यांच्याकडे गाड्या 30-30 लाख रुपयाच्या गाड्या आहेत. हे राहतात पत्र्याच्या खोलीत. वरून पत्र्याचं शेड असतं, ह्यांच्या ऑफिसेस जाऊन बघा तुम्ही, आणि मधून एअर कंडिशन असतं, कम्प्लीट पीओपी एअर कंडिशन केलं असतं. ह्यांचे ऑफिसेस पाहण्यासारखे आहेत या गुंड लोकांचे. अशीच घटना त्या भोकरदन मध्ये घडली की अक्षरशः मंदिरात का गेलास म्हणून नागडं करून त्याच्या ढुंगणावर सळ्याचे चटके दिलेले आहेत. तो कोणाचा माणूस आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे? उद्याच्या भागात आमचा लढा, आमच्या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा, म्हणून फक्त एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा, नसलं की तर सबस्क्राईब करा. ही आमची भावना, ही जी व्यथा आहे, ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेसमोर जाऊ द्या मित्रांनो. आम्ही ह्या कार्यक्रमासाठी 2 तास डेली देतो. तुम्ही 1 सेकंद द्या, फक्त एक लाईक द्या. मला आशीर्वाद दिल्यासारखं वाटेल आणि मला पाठबळ दिल्यासारखं वाटेल की आम्ही जे लढाई लढतोय, अनेक युट्यूब चॅनल लढतायत अन्यायाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या, अनेक टीव्ही चॅनल्स लढतायत, त्या सगळ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने जर ठरवलं की ह्या गुंडांना, अशा खोक्यांना खोक्यात घालायचं, खोक्या भाईंना, अशा आकांना जेलमध्ये पाठवायचं, चक्की पिसिंग 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 करायला लावायचं, तरच ह्या गुंडांच्या टोळ्या खत्म होतील आणि या महाराष्ट्र, मराठवाडा, त्यातल्या बीड जिल्हा हा शांततेत जगेल. मला परळीच्या आणि बीडच्या अनेक पाहुण्यांचे फोन आले. त्यांनी अनेकांनी सांगितलं की आमच्या सोयरिकी मोडतायत, मुलगी द्यायला कोणी तयार नाही परळीमध्ये. अनेकांना निरोप आले, नाही आम्हाला परळीत मुलगी नाही द्यायची. तो मुलगा हाला की किती सुंदर असो, तो मुलगा किती कर्तृत्वान असो, लग्न जमत नाहीयेत. या सगळ्यांच्या ह्या भानगडीमुळे, ह्या गुंडगिरीमुळे, या आकामुळं, आणि हे आका पोचण्याचं जो काम आहे, मग ते धनंजय मुंडे असेल किंवा सुरेश धस असेल, ही सगळी एका माळ्याची मणी आहेत मित्रांनो. आता सुरेश धस कोणत्या तोंडानं हे सगळे प्रकरण बाहेर काढणार, म्हणून सुरेश धस तुम्ही ठामपणे भूमिका घेतली पाहिजे, सांगितलं पाहिजे कोण खोक्या बिक्या, आणि तुम्ही खोक्याला ओळखता, तुम्ही स्वतः माफी मागितली, फोन रेकॉर्डिंग आहे. आता मी ओळखत नाही तुम्ही म्हणू शकत नाही. सक्त कारवाई करावी, त्याच्यावर सुद्धा चौकशा झाल्या पाहिजेत, याचे सगळे प्रकरण बाहेर आले पाहिजेत. आणि हे जे महाराष्ट्रामध्ये गुंडगिरीचं थैमान घातलेलं आहे, भ्रष्टाचाराचं थैमान घातलेलं आहे, बलात्काराचं थैमान घातलेलं आहे, दररोज मी ठरवतो की आता बीडवर बोलायचं नाही, आता हे आकावर बोलायचं नाही, आता विषयाचे माझ्याकडे भरपूर विषय आहेत मित्रांनो तुम्हाला बोलायला, पण नाही. दररोज समोर येत आहे नवीन घटना आणि नवीन विषय, आणि नवीन विषय घेऊनच मी तुमच्या समोर येतोय. आपल्या सर्वांचा आवडता चॅनल रत्नाकर औसेकरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि चॅनलला आशीर्वाद द्या. एवढंच मी सांगतो. भेटू उद्याच्या भागात. धन्यवाद.
सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.